अरे झाले काय मंगल प्रभात लोढा माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत। अगदी काही वेळातच राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत होतीये। त्याच पार्श्वभूमीवर मंत्री मंगल प्रभात लोढा माध्यमांशी संवाद साधत आहेत। लोकांसाठी आरोग्य सेवा केंद्र मोठं उभा केलं पाहिजे। त्यामध्ये जे काही सरकारी योजना केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार महानगरपालिका सर्व योजनांचा लाभ लोकांना कसा मिळेल मेडिकलतर्फे यासाठी एक विशेष कक्ष स्थापित केला पाहिजे। त्याशिवाय एक आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वेळ आलेली आहे, तर विश्वमध्ये जे काही मेडिकलमध्ये चाललं आहे ते आपले इथले स्टुडंट्सने आणि पेशंट्सने कसा त्यांचा लाभ घेऊ शकता, तर त्यासाठी एक कम्युनिकेशन सेंटर उभा करून तिथे आपण सर्वांसाठी कम्युनिकेट करू शकता ऑनलाईन आर्टिफिशियलतर्फे। आणि जे काही आता इथे नवीन काम सुरू केलेले आहे ते नवीन काम लवकरच्या लवकर पूर्ण करावा, हा 3-4 सूचना मी त्याने केली। याचबरोबर केएमचं नाव बदलण्यासंदर्भात एक आपण या ठिकाणी मागणी केली। मागणी नाही, मी ते सूचना दिली आहे। ते किंग एडवर्ड आता स्वाधीन भारत आहे, आपले 75 वर्ष पूर्ण झाले आहे। तो जे काही आपला GS हॉस्पिटल आहे ते बरोबर आहे, एडवर्डचं नाम कशासाठी त्यावर तुम्ही विचार करावा असं मी त्यांनी सूचना केली। पण याच नाव बदलण्यापेक्षा एक नवीन रुग्णालय किंवा त्यातल्या ज्या आरोग्य सुविधा आहेत यावरती प्रामुख्याने भर द्यावा। राईट तुमच्या म्हणणं बरोबर आहे। त्यासाठी आम्ही 365 तुम्ही बघू शकता की मागच्या 2 वर्षामध्ये आता इथे फार चांगले परिवर्तन झालं आहे। कोणी विचार करू शकता का की आपले मशीन इथे बिघडली तर मशीनचे सेम रेटवर आपण बाहेर लोकांना सुविधा देतो, हा कोणी पूर्वी कधी झाला होता का? आता ते सर्व MRI मशीनसह सर्व मशीन 4 महिन्यामध्ये पूर्ण होईल। नवीन बिल्डिंगचं काम आहे ते पण पूर्ण होईल आणि तुम्हाला दिसेल की 1 वर्षाच्या आत इथे फार चांगली सुविधा अजून आता पण चांगली आहे, अजून फार चांगली होईल। पण लोढाजी जर आपण एक विचार केला तर 8,000 कोटींचं बजेट असतं BMC महापालिकेचं आरोग्य संदर्भात। मग आपल्या MRI मशीन असतील, CT स्कॅन मशीन असतील, याला वेटिंग आपण जर पाहिलं तर खूप आहे। आम्ही KM बद्दलच नाही, सायन बद्दल म्हणा, सर्व ठिकाणी आम्ही ठिकाणी तर MRI मशीनच नाही आहे। सर्व ठिकाणी आम्ही यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथरावजी शिंदेने जर लोकांना सांगितलं होता की तुम्हाला जे काही हवा आहे, जे काही मुंबईमध्ये गरज आहे ते सर्व मी करू महानगरपालिकामध्ये। त्यामध्ये रुग्णालयाच्या नूतनीकरण आणि सर्व सुविधाची उपलब्धता ते पण होता। आता पण तुम्ही 1 वर्षाच्या आत हे सर्व तुम्ही हॉस्पिटलमध्ये चांगली रीतीने आपण सर्व मशीन जे काही गरज आहे ते पूर्ण करू। राजकीय प्रश्न आहे जे आम्हाला KDMCमध्ये पाहायला मिळालं, याबाबत महानंदगावकर यांना विचारलं असता महानंदगावकर म्हणालेले आहे की अशा गोष्टी मुंबईत कधी कुठे काही शक्य होऊ शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।